गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी. चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान. आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील म्हणजे मोक्ष संन्यास योग या अध्यायातील पान नंबर 768 769 आणि गोवी नंबर 551 ते 576. जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे घेतले भवे पिसे होऊनिया. अर्जुना, ते ज्ञान तामस गुणी पिशाचाने झपाटलेले आहे, ते वेडेपिसे होऊन भटकते. जे सोयरिके बाधून येणे पदार्थी निषेधू न म्हणे निरोविले जैसे सुने शून्यग्रामी. जे ज्ञान निषिद्ध आचरणाविषयी नातेवाईकांचा अडथळा मानित नाही, कोणत्याही विषयाचा शुद्ध अशुद्धपणा मानत नाही, वस्ती नसलेल्या गावात कुत्रे जसे नेऊन सोडलेले असावे. तया तोंडी जे नाडळे का खाता जेने पोळे तेची एक वाळे येर घेण्याची. मग त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही किंवा जो पदार्थ खाताना तोंड पोळते त्या पदार्थाचा ते त्याग करते, इतर सर्व पदार्थ घेतेच. पै सोने चोरिता उंदीरू न म्हणे थरू विथरू नेने मांस खाईरू काळे गोरे. उंदीर सोने चोरून नेताना ते शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे काहीच पाहत नाही. किंवा वेडेपणाने बिळात ओढून नेतो किंवा मांस खाणारा त्याचा रंग पाहत नाही, कारण त्याला रंगाशी काहीही कर्तव्य नसते. नानावना माझी बोहरी कडसनी जेवी न करी काजीत मेले ना विचारी बैसता माशी. किंवा वनवा जसा जंगलात झाडांना जाळताना हे झाड पिंपळाचे, हिवराचे, आंब्याचे, निवडुंगाचे असा विचार करत नाही, अथवा माशी शरीरावर बसताना ते शरीर जिवंत आहे की मेलेले आहे याचा विचार करत नाही. अगा वाता का वाढिलेया साजूक का सडलिया विवेकू कावळिया नाही जैसा. अरे, अन्न ओकलेले आहे की वाढलेले किंवा ताजे किंवा सडके हा विचार कावळ्यापुढे नसतो. तैसे निषिद्ध सांडून जावे का विहित आदरे घ्यावे हे विषयाची निनावे नेनेची. त्याप्रमाणे शास्त्रनिषिद्ध विषय टाकून द्यावेत किंवा शास्त्रविहित विषय आदराने स्वीकारावेत असा कोणत्याही विषयाच्या नावाने जे ज्ञान विचार करत नाही. जे तुले आड पडे दिठी ते तुले घ्यायची विषयासाठी मग ते द्रव्य वाटी शिष्णोद्वारा. जेवढे डोळ्यासमोर येईल तेवढे स्वीकारते. मग स्त्री असेल तर तिची वाटणी शिश्नाकडे किंवा द्रव्य असेल तर त्याची वाटणी पोटाकडे करते. तीर्थातीर्थ हे भाक उदकी नाही सनोळख तृषावोळे तेची सुख वांचुनिया. पाण्याने तहान शमते ते सुख, ते पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी पाण्यासंबंधाने भाषा ज्याच्या परिचयाची नसते. तयाची परी खाद्याखाद न म्हणे निंद्यानिंद
तोंडा आवडे ते मेथ्य ऐसाची बोधू. त्याप्रमाणे जे ज्ञान भक्षाभक्ष पेयापेय हे शास्त्रज्ञ लोक हे निंद्य हे अनिंद्य हा विचार करत नाही. जे तोंडाडा आवडेल ते पवित्र असेच जे ज्ञान मानते. आणि स्त्री जात ती तुके त्वचेंद्रियेची ओळखे ती विषयी सोयरिके एकची बोधू. आणि स्त्री जात म्हटली की स्पर्शेंद्रियांनी ओळखवायची, तिच्याशी शरीर संबंध करणे हेच एक तत्व. पै स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोय रे देह संबंधून सरे ती ज्ञाने. जे आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतील ते आपले नातलग किंवा त्यांना नातलग म्हणावे. आणि ज्या तामस ज्ञानापाशी रक्ताच्या नात्याला मूल्य नसते. मृत्यूंचे आघवेची अन्न आघवेची आगीन धर तैसे जगची आपले धर तामस ज्ञाना. संपूर्ण जग मृत्यूचे खाद्य आहे. सर्व वस्तू पदार्थ अग्नीचे इंधन आहेत. त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग हे आपले धन आहे असे वाटते. ऐसे विश्व सकळ जेने विषयोची मानिले केवळ तया एक जान फळ देह भरण. या विचाराने सर्व जग केवळ भोग्य आहे असे तामस ज्ञान मानते. आणि त्या तामस ज्ञानाला देह भरण एक एक फळ आहे असे समज. आकाश पतिता नीरा जैसा सिंधूची एक थारा तैसे कृत्य जात उदरा लागीची बूझे. आकाशातून पडणाऱ्या पावसाला सागर हाच एकमेव आधार असतो. त्याप्रमाणे सर्व प्रकारची कृत्ये शरीराच्या सुखोभोगासाठी असतात असे तामस ज्ञान मानते. वाचुने स्वर्ग नरकू आथी तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती ये आगवेची राती जाणवेची जे. इतकेच नव्हे स्वर्ग नरक म्हणून काही आहे आणि आपण स्वर्ग मिळवणीचा आणि नरक टाळण्याचा प्रयत्न करावा या सर्व जाणीवेचा अंधार ज्या ज्ञानात असतो. जे देहखंडानामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया पुरोती प्रमा ढळवणे. देहाचा पिंड म्हणजे आत्मा आणि परिच्छिन्न पाषाण प्रतिमेला ईश्वर समजतो. या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत नाही. मने पडिलेनी शरीरे केले निसी आत्मा सरे मा भोगावयावरे कोण वेश. तो म्हणजे देह पडल्यानंतर पाप पुण्यात्मक कर्मास आत्म्याच जेथे नष्ट होतो तेथे मग त्या कर्माचे फळ भोगण्याकरता कोणत्या रूपाने होते. ना ईश्वरू पाहता आहे तो भोगवी हे जरी होय तरी देवची खाये विकुनिया. किंवा विचार करून पाहतात ईश्वराचे अस्तित्व आहे आणि तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास लावतो तर तो तामसज्ञानी धातूचे देव विकून खातो. गावीचे देवळेश्वर नियामकची होती साचार तै देशीचे डोंगर उगे का असते. अर्जुना तो विचारतो की गावाच्या मंदिरातील प्रतिमात्मक ईश्वर माणसाचे खरेखुरे नियामक होतात तर मग देशातील डोंगर थंड का असतात. पाषाण प्रतिमा जशी जड तसे डोंगर जड आणि थंड. मग प्रतिमास्वरूप ईश्वर जर माणसाचे किंवा विश्वाचे नियमन करतो जीवांना कर्मफळ भोगवतो तर जड डोंगराने तरी गप्प का बसा. ऐसा विपाय देवो मानजे तरी पाषाण मात्रची जाणजे
आणि आत्मा तो म्हणजे देहातेची. एकंदरीत देव मानलाच तर तो केवळ पाषाणात्मक स्वरूपाचा जाणावा आणि आत्मा तर देहालाच मानावा. ये रे पाप पुण्यादिके ते आघवेची करो निलटके हितमानी अग्निमुखे चरणे जे का. पाप पुण्य वगैरे संकल्पना सर्व चूक मानून जे पाप पुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो अग्निप्रमाणे सरसकट भोगणे हेच तो हित मानतो. जे चमाचे डोळे जाविती जे इंद्रिये गोडी लाविती तेची साचे हे प्रतिती पुढी जया. तामस तत्वज्ञाची अशी धारणा आहे की कातडीचे डोळे जे पदार्थ दाखवतात, इंद्रिये ज्या विषयाची गोडी अनुभवास आणून देतात तेच जगात खरे आहे. किंबहुना ऐसी प्रथा वाढती देखसी पार्था धुमाची वेली वृथा आकाशी जैसी. अर्जुना, अशी नास्तिकपणाची समजूत जेथे वाढलेली पाशील तेथे तामस ज्ञान आहे असे समजावे. धुराची वेल आकाशी जशी व्यर्थ वाढते. कोरडारा ओला उपेगा आथी गेला तो वाढूनी मोडीला भेंडू जैसा. माडवृक्ष पोकळ असतो, तो वाळलेला असो की ओला, त्याच्या नाजूकपणामुळे घर बांधणीस त्याचा उपयोग होत नाही. ते जसे केवळ वाढून आपोआप मोडते. नाना उसांची कणसे का नपुसंके मानुसे बन लागले जैसे साबरींचे. किंवा उसाची कणसे, नपुसंक माणसे आणि अफाट वाढलेले सावरीचे वन. आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे. या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण.